आतापर्यंत आपण याच्या आधी 3 व्हिडिओ तुम्हाला पाठवले. भागीदारीचे विसर्जन या प्रकरणात आपण सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपण भागीदारीच्या विसर्जनासंबंधी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे त्याच्यामध्ये भागीदारी विसर्जनाचा अर्थ, त्याची आवश्यकता, त्याची कारणे, त्याची प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर उदाहरण सोडवताना पूर्वतयारी म्हणून एकतर आखणी कशी करायची, कोणत्या खात्याला किती जागा सोडायची, त्याच्यानंतर ताळेबंदाचे प्रारूप, ताळेबंदाची माहिती आपण सांगितली होती. ताळेबंदाची विल्हेवाट कशी लावायची, ताळेबंदामध्ये आपण एकंदर 5 भाग पाडले होते ताळेबंद. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या. त्या महत्त्वाच्या बाबीमध्ये तुम्हाला भांडवल खात्याचा नियम सांगितला, रोकड खात्याचा नियम सांगितले गेलेला आहे. इथपर्यंत आपण आतापर्यंत माहिती सांगितली. आता प्रत्यक्ष उदाहरण आपण सुरुवात करायची आहे. तुम्हाला उदाहरणाचे PDF एक पाठवली गेलेली आहे. त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला 3 उदाहरणं दिलेली आहेत आणि याच उदाहरणाची एक कॉपी माझ्या उजव्या बाजूला तुमच्या स्क्रीनवर सध्या तुम्हाला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. आता प्रत्यक्ष उदाहरण सुरू करताना उदाहरण नंबर 1 जो तुम्हाला पहिलं दिलेलं आहे तुमच्या पॉम्पलेटमध्ये, त्याच्यामध्ये 2 भागीदार दिलेले आहेत, राम आणि भरत अशी 2 नावे दिलेली आहेत. आणि या उदाहरणामध्ये तुम्हाला ताळेबंद दिलेला आहे. ताळेबंदाची देयता बाजू आणि संपत्ती बाजू. ताळेबंदामध्ये देयता बाजूला भांडवल दिलेलं आहे, सामान्य संचिती आहे, रामचे कर्ज आहे, बाह्य देयतेचे पद आहेत, संपत्ती बाजूला संपत्तीचे पद आहेत आणि खाली समान्य दिलेले आहे. आता या उदाहरणाची सुरुवात करताना प्रत्यक्ष आखणी कशी करायची, पहिले तुम्हाला आखणी करताना खाते किती आखायचे आपल्याला तुम्हाला 4 प्रकारचे खाते सांगितले होते. एक रोखीकरण खाते, रोखीकरण खात्यानंतर भागीदाराचे भांडवल खाते, भांडवल खात्यानंतर रोकड खाते आणि नंतर बँका भागीदाराचे कर्ज खाते. आता रोखीकरण खात्याला पुन्हा एक पान घ्यायचं तुम्हाला. वर पहिले भागीदारांचं नाव लिहायचं, जसं भागीदार आहे राम आणि भरत. राम आणि भरत यांच्या पुस्तकामध्ये रोखीकरण खाते, रोखीकरण खाते पुन्हा एक पान आपण घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धपान घ्यायचं भांडवल खात्याला, त्याच्यानंतर अर्धपान घ्यायचं रोकड खात्याला, नंतर अर्धपान समजा 10 बारवडी घ्यायचे भागीदाराचे कर्ज खात्याला. तर आखणी करताना मी आखणी करून दाखवते तुम्हाला. पहिलं रोखीकरण खाते. तुम्ही वहीमध्ये पूर्ण एक पान घ्यायचं आहे. विवरण राशी, विवरण राशी वर इकडे नावे जमा. पहिले नंबर 1 वर आपण रोखीकरण खाते आहे. रोखीकरण खात्यातून नंबर 2 वर भांडवल खाते. आता इथं उदाहरणामध्ये तुम्हाला 2 भागीदार दिले आहेत, राम आणि भरत. मग इथं 2 भागीदारांना 2 कॉलम केला आपण राशीचे. त्याला पहिले राम, दुसरं भरत, राम आणि भरत. समजा 3 भागीदार असेल तर 3 कॉलम करायचे राशी. भांडवल खाते दोघांचा आपण करतो. त्याच्यानंतर तिसरं खातं आपल्याला रोकड खाते. रोकड खात्याला पब्लिक बँक खाते. विवरण राशी, विवरण राशी नावाने जाऊ. आणि नंबर 4 मध्ये आता भागीदाराचे कर्ज खाते. भागीदारी तर राम आहे. रामचे कर्ज खाते.
एकूण 4 खाते आपण आखलेले असतात हां. नंबर 1 रोखीकरण खाते, नंबर 2 भांडवल खाते. भांडवल खात्याला 2 कॉलम दिले राशीचे, राम आणि भारत. तिसरं आहे रोकड खाते, त्याला आपली बँक खाते. आणि नंबर 4 आहे रामचे कर्ज खाते. याच्यात तुम्हाला उदाहरण दिलं आहे, रामचं नाव कर्ज खाते रामचं, रामचे कर्ज खाते दिले तुम्हाला. सर्व खात्यांची आखणी झाल्यानंतर आता सगळ्यात पहिला जो नियम सांगितला तो तुम्हाला याच्यामध्ये, तुम्हाला उदाहरणामध्ये जो ताळेबंद दिलेला आहे त्या ताळेबंदाची विल्हेवाट लावायची, म्हणजे ताळेबंदाचा विचार कसा करायचा. तर सगळ्यात पहिला नियम तो माहिती आहे, प्रारंभण आधिक्य. प्रारंभण आधिक्य पहिले लिहून घ्यायचं, म्हणजेच आधिक्याचं स्थानांतरण करायचं. आणि प्रारंभण आधिक्य लिहिताना 3 खात्याचं प्रारंभण आधिक्य लिहिते. कोणकोणते 3 खाते होते? भांडवल खाते, रोकड खाते आणि भागीदाराचे कर्ज खाते. आता बघा ताळेबंदाच्या देयता बाजूला इथं तुम्हाला भांडवल दिलेलं आहे, राम आणि भरत. रामचं भांडवल आहे 30,000, भरतचं आहे 20,000. आता देयता बाजूचे आधिक्य लिहिताना पहा, देयता बाजूचे पद कोणत्याही खात्यावर स्थानांतरित करताना खात्याच्या जमा बाजूला लिहिल्या जाते. हा एक नियम आहे किंवा आपला नियम आहे, देयतेचे नेहमी जमा आधिक्य असते. देयतेचे नेहमी जमा आधिक्य असते, तर संपत्ती खात्यावर नेहमी नावे आधिक्य असते. देयता आहे, देयतेवर नेहमी जमा आधिक्य असते, म्हणून देयतेचं खातं नेहमी कुठं जाईल? जमा बाजूला, जमा बाजूला. पण भांडवल खातं आहे, भांडवल आहे राम आणि भरत. भांडवल ही देयता आहे आणि देयतेचे खाते नेहमी जमा आधिक्य असते, म्हणजेच भांडवल खात्यावर देयतेच्या खात्यावर नेहमी जमा शिल्लक असते. म्हणून कोणत्याही देयतेच्या खात्याची शिल्लक आणताना, आधिक्य आणताना कोणत्या बाजूला जाईल? जमा बाजूला. पण भांडवल खात्याच्या जमा बाजूला किती यायचं? शिल्लक, शिल्लक खाली आणणे, शिल्लक खाली आणणे. भांडवल खात्याच्या जमा बाजूला रामचं भांडवल आहे 30,000, तर भरतचं भांडवल आहे 20,000. भरतचं भांडवल दिलं आहे 20,000. कशाला? देयतेच्या खात्यावर नेहमी कोणती शिल्लक राहणार आहे? जमा शिल्लक. कोणत्याही देयतेच्या खात्याचं आधिक्य नेहमी जमा बाजूला लिहिलं आहे. त्याच्यानंतर देयता बाजूला दिलं रामचे कर्ज खाते. रामचे कर्ज खाते दिलं आहे 5,000. उदाहरण कोण घ्यायचे? देयता बाजूला दिसते तुम्हाला, रामचे कर्ज खाते 5,000. कर्ज खाते पण देयता आहे आणि कोणत्याही देयतेच्या खात्याची जमा शिल्लक, जमा बाजूला लिहायचं शिल्लक खाली आहे. शिल्लक खाली आहे 5,000. त्याच्यानंतर संपत्ती बाजूला, संपत्ती बाजूला सरळ शेवटी दिलं तुम्हाला रोख, म्हणजे रोकड खाते. कधी कधी रोख पद्धतीने, कधी अधिकोष पद्धतीने, बँक पद्धतीने. मग रोकड खात्याची शिल्लक रोकड खात्याला, रोकड खाते हे संपत्ती बाजूला आहे आणि कोणत्याही संपत्ती खात्यावर नेहमी नावे शिल्लक असते आणि कोणत्याही संपत्ती खात्याचं आधिक्य त्याच्या नावे बाजूला, इथे त्याचं नाव बघा, शिल्लक खाली आणली, शिल्लक खाली आणली 6,000. रोकड खात्याची शिल्लक रोकड खात्यात, बँक खात्याची शिल्लक भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्यात आणि कर्ज भागीदाराच्या कर्ज खात्याची शिल्लक कर्ज खात्यात दिली. पहिला नियम आपला झाला प्रारंभण आधिक्याचं स्थानांतरण. त्याच्यानंतर प्रारंभण आधिक्यानंतर आता राहिले अंतर्गत देयता. अंतर्गत देयतामध्ये आपण भांडवल लिहिलंच आहे. अंतर्गत देयतामध्ये काय लिहिलं आपण? भांडवल लिहिलं आहे. आता अंतर्गत देयतामध्ये तुम्हाला एकंदर 4 पदं सांगितली होती. भांडवल, राखीव निधी, राखीव निधीनुसार सामान्य संचिती, तिसरा नफा तोटा खाते, नफा तोटा खाते देयता बाजू. त्याच्यानंतर नंबर 4
नफा तोटा खाते, संपत्ती बाजू. नफा तोटा खात्यात लाभालाभ लेखा पण असतो. लाभालाभ लेखा, नफा तोटा खात्यात लाभालाभ लेखा. हे अंतर्गत देयतेची 4 पद, हे लक्षात ठेवा. आता या अंतर्गत देयतेच्या 4 पदापैकी पहिलं भांडवल. भांडवल आपण भांडवल खात्याच्या जमानतीला लिहून टाकलं शिल्लक. त्याच्यानंतर राखीव निधी, सामान्य संचिती. नफा तोटा खाते देयता बाजूला, नफा तोटा खाते संपत्ती बाजूला. इथं उदाहरणामध्ये तुम्हाला सामान्य संचिती पद दिलंय देयता बाजूला, सामान्य संचिती देयता बाजूला. आणि तुम्हाला सांगितलंय देयतेच्या खात्याचं आधिक्य किंवा कोणत्याही देयतेची जमा शिल्लक असते. कोणत्याही देयतेचं स्थानांतरण करताना त्या खात्याच्या जमा बाजूला जाईल. सामान्य संचिती ही देयता आहे आणि देयता आणि कुठं जाईल? खात्याच्या जमावर. अंतर्गत देयता भागीदारांच्या भांडवल खात्यात जाईल. सामान्य संचिती आहे 3000. सामान्य संचिती भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमावर. सामान्य संचिती. आता इथं सामान्य संचिती तुम्हाला दिलेली आहे 3000. आता याची वाटणी त्यांच्या प्रमाणात करायची. इथं तुम्हाला त्यांचं भागीदारांचं नफा वाटणीचं प्रमाण दिलेलं आहे. 3:2 प्रमाण दिलेलं आहे. मग 3:2 प्रमाण दिलेलं आहे, याची वाटणी या प्रमाणात करायची आहे. 3:2 या दोघांची करतो आपण बेरीज. 3 2 5 म्हणजे 3/5 2/5. 3/5 आणि 2/5 या प्रमाणात आपल्याला 3000 रुपयाची वाटणी करायची. मग 3000 ला 5 ने आपण भागू. 6 पंचे 30, भागाकार आला 600. मग 600 तो भागाकार आला, याला 3 ने गुणायचं आणि 2 ने गुणायचं. 600 गुणिला 3 म्हणजे किती येईल? 1800. रामच्या हिशोबाने 1800 आणि 600 गुणिला 2 म्हणजे 1200. भरतच्या हिशोबाने 1200. सामान्य संचितीची वाटणी दोघांना करून द्या. सामान्य संचिती म्हणजे अंतर्गत देयता भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला. सामान्य संचिती नंतर राखीव निधी, सामान्य संचिती, नफा तोटा खाते देयता बाजूला. देयता बाजूला नफा तोटा खाते पद दिलेलं नाही. नफा तोटा खाते म्हणजे लाभालाभ लेखापद संपत्ती बाजूला दिलेला आहे तुम्हाला इथं. लाभालाभ लेखा संपत्ती बाजूला दिलाय म्हणजेच संपत्ती बाजू आहे आणि संपत्ती बाजूची संपत्ती खात्यावर नेहमी नावे शिल्लक. संपत्ती बाजूला असलेले पद कुठे जातील? नावे बाजूला जाईल. भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला. म्हणजेच संपत्ती बाजूला असलेला लाभालाभ लेखा म्हणजे तो अवितरित तोटा आहे. तोटा भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला. नफा तोटा खाते पद जर देयता बाजूला असेल तर ते पद त्यांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला जाईल. इथं संपत्ती बाजूला दिलेलं आहे. लाभालाभ लेखा दिलाय 4000 म्हणजेच नफा तोटा खाते. हे भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कुठे लिहायचं? नावे बाजूला. लाभालाभ लेखा. चार 4000 ची वाटणी पण 3:2 प्रमाणात करायची. 3:2 प्रमाणात वाटणी करताना प्रमाण 3:2 आहे. 3:2 म्हणजे 3 5. 4000 ला 5 ने भागायचं. 5 48 म्हणजे 800 ला भागाकार. 800 गुणिला 3, 800 गुणिला 2. 800 गुणिला 3 म्हणजे 8 24. रामच्या हिशोबाने 2400 नंतर 800 गुणिला 2 म्हणजे 1600. 2400 आणि 1600 म्हणजे 4000. 4000 ची वाटणी झाली बरोबर. 3000 ची वाटणी केली 1100 1200 प्रमाण. 4000 ची वाटणी केली 2400 आणि 1600. लाभालाभ लेखा हे पद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आहे आणि संपत्ती खात्यावर नेहमी नावे शिल्लक असते. नावे बाजूला गेलं पद किंवा हा तोटा आहे, तोटा नेहमी भांडवल खात्याच्या नावे बाजूला जाईल. लाभालाभ लेखा 2400 आणि 1600. आता इथं अंतर्गत देयतेची आपली पद पाहून झाले. अंतर्गत देयतामध्ये भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्याला, राखीव निधी सामान्य संचिती भांडवल खात्याच्या जमा बाजूला, नफा तोटा खाते पद देयता बाजूला असेल तर जमा बाजूला लिहायचं,
नफा तोटा खाते पद जर संपत्ती बाजूला असेल तर नावे बाजूला लिहायचं. अंतर्गत देयतेची विभागणी झाली. त्याच्यानंतर बाह्य देयता. आता ताळेबंदामध्ये पहा, ताळेबंदामध्ये तुम्हाला देयता बाजूला पद राहिलेलं आहे धनको आणि देय पत्र, आणि संपत्ती बाजूला पद राहिलेलं आहे ऋणको, मालसाठा, फर्निचर, यंत्र याच्या पद आहे. आता हे बाह्य देयता आणि संपत्तीचे पद आहे. बाह्य देयता आणि संपत्ती नेहमी रोखीकरण खात्याला स्थानांतरित केल्या जाते. आधी लिहून दिलं, सांगितलं तुम्हाला बाह्य देयतेचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला, तर संपत्तीचं स्थानांतरण रोखीकरण खात्याला. आता बाह्य देयता आहे, देयतेचं नेहमी जमाधिक्य, देयतेच्या खात्यावर नेहमी कोणती शिल्लक असते? जमा शिल्लक. म्हणून बाह्य देयतेची पद रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला द्यायची आहे. बाह्य देयतामध्ये दिलं आहे धनको, धनकोची राशी आहे 16,000. नंतर देय विपत्र, देयपत्र आहे 6,000. बाह्य देयतेचं स्थानांतरण रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला. आता राहिला संपत्ती बाजू. संपत्ती बाजूला संपत्तीची जेवढी पद असतील, संपत्ती खात्यावर नेहमी नावे शिल्लक असेल तर संपत्तीची पद रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला लिहायची. संपत्तीमध्ये दिला ऋणको, ऋणको 22,000. ऋणकोची नेहमी मूळ राशी द्यायची आतली, ऋणको 22,000. मालसाठा 18,000. फर्निचर 22,000. यंत्र 10,000. आणि इथं तुम्हाला ऋणको मधून बुडीत कर्ज निधी मायनस करून दिलेली आहे 2,000. बुडीत कर्ज निधी कोणतीही नीती काय असते? देयता. संपत्ती बाजूला मायनस मध्ये दिली आहे, वजा मध्ये दिली म्हणजे ते विरुद्ध बाजूचं पद आहे, देयता आहे. आणि देयता नेहमी रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला. म्हणून बुडीत कर्ज निधी, बुडीत कर्ज निधी 2,000. म्हणजे इथं आपला ताळेबंदाची पूर्ण विल्हेवाट झालेली आहे. ताळेबंदाची विल्हेवाट करताना भांडवल खात्याची शिल्लक, भांडवल खाते प्रारंभ अधिक आपण पाहतो, त्याच्यामध्ये भांडवल खात्याची शिल्लक भांडवल खात्याच्या जमा बाजूला लिहिली, रोकड खात्याची शिल्लक रोकड खात्याच्या नावे बाजूला लिहिली, भागीदाराच्या कर्ज खात्याची शिल्लक भागीदाराच्या कर्ज खात्याच्या जमा लिहिली, कारण देयतेचं पद आहे. त्याच्यानंतर अंतर्गत देयतेमध्ये सामान्य संचिती दिली आहे तुम्हाला. अंतर्गत देयता ही भांडवल खात्यात जाईल, देयतेचं पद नेहमी जमा होऊन जाईल. सामान्य संचितीची वाटणी करून टाकली, दोघांना 3:2 प्रमाणात 1800 आणि 1200. त्याच्यानंतर संपत्ती बाजूला लाभालाभ लेखा दिलाय, संपत्ती बाजूला लाभालाभ लेखा दिलाय. संपत्तीचे नेहमी नावे अधिक असते म्हणजे तो तोटा आहे. भांडवल खात्याच्या नावे बाजूला दिलाय. 4,000 ची वाटणी केली 2400 आणि 1600. तर अंतर्गत देयता झाल्यानंतर आता आली बाह्य देयता आणि संपत्ती. बाह्य देयतेचं स्थानांतरण रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला, तर सर्व संपत्तीचं स्थानांतरण रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला. कारण रोखीकरण खात्यास संपत्ती खात्यावर नेहमी नावे शिल्लक असते आणि देयतेच्या खात्यावर नेहमी जमा शिल्लक. याप्रमाणे पूर्ण आपलं ताळेबंदाचं प्रारूप झालं. इथं आपण ताळेबंदाची विल्हेवाट लावली, ताळेबंदाचे सर्व पद पाहून झाले. आता याच्यानंतर समायना तुम्हाला दिलेले आहे. समायनेचा विचार कसा करायचा? समायनेचा विचार करताना समायनेचे नेहमी 2 परिणाम होतील. समायनेचे नेहमी 2 परिणाम करायचे लक्षात ठेवा. आणि दुसरा परिणाम, समायनेचा दुसरा परिणाम नेहमी रोखीकरण खात्यावर होईलच. पहिला परिणाम भांडवल खात्यावर झाला असेल,
रोकड खात्यावर झाला असेल तर दुसरा परिणाम मात्र कुठं व्हायला पाहिजे, रोखीकरण खात्यावर पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता समायनेमध्ये तुम्हाला पहिली समायना दिलेली आहे, संपत्तीचे रोखीकरण खालील प्रमाणे झाले. रोखीकरण झाले म्हणजे संपत्ती विकून आलेला पैसा, संपत्ती विकून पैसा मिळालेला पैसा. कोणती संपत्ती किती रुपयाला विकल्या गेली याची माहिती दिली आहे पहा. माल साठा 15,000, फर्निचर 20,000, यंत्र 9,000 आणि रुपो 18,000. हे 4 प्रकारची संपत्ती विकल्या गेली. आता तुम्हाला नियम सांगितले जातात. भांडवल खात्याचा नियम तुम्हाला सांगितलं. भांडवलात वाढ होत असेल तर भांडवल खाते जमा करावे, या उलट भांडवलात घट होत असेल तर भांडवल खाते नावे करावे. म्हणजेच एखाद्या भागीदाराने संपत्ती ठेवली असेल तर भागीदाराचे भांडवल खाते नावे, आणि एखाद्या भागीदाराने देयतेचं शोधन केलं असेल, देयता स्वीकारली असेल तर भांडवल खाते जमा करते. त्यानंतर रोकड खाते. रोकड खात्याचं नाही, रोकड आली असेल तर रोकड खाते नावे करावे, यावर रोकड गेली असेल तर रोकड खाते जमा करावे. आता इथं 4 संपत्ती विकल्या आहेत. माल साठा 15,000, माल साठ्याचे 15,000 आले, फर्निचरचे 20,000 आले, त्याच्यानंतर यंत्राचे 9,000 आले, त्याच्यानंतर रोकोचे 18,000 आले. चारही प्रकारची संपत्ती विक्रीला पैसा आला. याची करायची आता बेरीज. 0 0 0 9 17 5 22 3 2 5 6 62,000 रुपये. म्हणजे या चारही संपत्तीपासून 62,000 रुपये आपल्याला मिळाले. 62,000 रुपये आले. नियम काय पहा, 62,000 रुपये आले म्हणजे व्यवसायात पैसा आला. पैसा आला, रोकड खाते नावे, रोकड खात्याच्या नावे बाजू. पैसा आला रोकड खात्याच्या नावे बाजूला, रोकड खाते आपण नावे करू. रोकड खात्याच्या नावेला येऊन रोखीकरण खाते. रोखीकरण खाते कंसात सप्र 1 सप्र शब्द सप्र म्हणजे समायोजन प्रविष्टी. समायोजन प्रविष्टी, प्रविष्टी म्हणजे नोंद, समायोजन नोंद. सप्र क्रमांक 1 आपण इथं कंसात दिलाय. सप्र 1 चा विचार करतोय ना. आणि एकूण पैसे किती आले, 65,000 रुपये. राशीमध्ये त्या 62,000 रुपये. 62,000 रुपये रोकड व्यवसायात आली. रोकड आली, रोकड खाते नावे. आता रोकड खाते नावे केलं, रोकड खाते नावे केलं, तुम्हाला सांगितलं दुसरा परिणाम व्हायला पाहिजे, रोखीकरण खाते. रोकड खाते नावे केलं तर रोखीकरण खाते काय व्हायला पाहिजे, जमा. एक खाते जर नावे होत असेल तर तोच व्यवहार दुसऱ्या खात्यात विरुद्ध बाजूला जातो. रोकड खाते जर नावे झालं तर रोखीकरण खाते काय होईल, जमा होईल. मग रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला द्यायचं रोकड खाते. रोकड खाते कंसात सप्र, सप्र 1. आता कोणती संपत्ती आहे तर दिली आहे, संपत्तीचा उल्लेख करायचा आहे तुम्हाला. माल साठा, माल साठ्याचे मिळाले 18,000, सॉरी माल साठ्याचे 15,000. माल साठा फर्निचर, फर्निचरचे 20,000, फर्निचर मध्ये यंत्र, यंत्राचे 9,000, रुंको, रुंकोचे 18,000. या चारही पदांची बेरीज बाहेर जाईल 62,000. पहिली समायना आपण केली. पहिल्या समायनेमध्ये 4 संपत्तीची विक्री झाली, रोखीकरण झालेलं आहे.
एकूण 62,000 रुपयाची रोकड व्यवसायात आली, कॅश आली, रोकड खात्याचा नियम आठवा, रोकड आली, रोकड खाते नावे, रोकड खात्याच्या नावे बाजूला लिहिलं आपण रोखीकरण खाते 62,000 सेपरेट, रोकड खाते नावे झालं तर रोखीकरण खाते का व्हायला पाहिजे जमा, दुसरा परिणाम मात्र रोखीकरण खात्यावर होईलच, रोखीकरण खात्याच्या जमावलीला आपण रोकड खाते, रोकड खात्यामध्ये कोणकोणती संपत्ती किती रुपयाला विकली हे दाखवण्याचा उल्लेख केला आहे आणि याची बेरीज आपण बाहेर दाखवली आहे. तुम्ही रोखीकरण खाते पूर्ण एक पानभराचा असणार आहे, मोठा राहील तुम्हाला भोगळ खोली चला त्याच्यात दाखवून करता. आता या चारही संपत्तीची बेरीज बाहेर दाखवली आपण 62,000. सप्रा 1 पहिल्या समानाचे दोन परिणाम, संपत्ती विकून पैसा आला कुठे कुठे दाखवला आहे, रोकड खाते नावे आणि रोखीकरण खाते जमा. पुढची समानता नंबर 2, धनकोंना 15,000 रुपये देऊन पूर्ण शोधन केले. हे लक्षात ठेवा, संपत्तीपासून पैसा येतो तर देयतेचं नेहमी शोधन करावे लागते. देयतेचं शोधन म्हणजेच खर्च आहे. आता देयतेचं शोधन करताना धनकोंना 15,000 रुपये देऊन शोधन करतोय, खर्चाचं आहे. आता शोधनाची नोंद कशी करायची, शोधन खर्चाची नोंद आहे. खर्च करताना रोखीकरण खात्याचं आहे, रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला सगळे काय येणार आहे, खर्चाची पद, खर्च व हानीची पद रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला, तर उत्पन्न व प्राप्तीची पद रोखीकरण खात्याच्या जमा बाजूला. आता 15,000 रुपये देयतेचं शोधन करायचं आहे. देयतेचं शोधन केलं, शोधन म्हणजे पैसा जातो आहे, खर्च आहे, पैसा झाला, पैसा आला म्हणजे रोकड खाते नावे, पैसा गेला म्हणजे रोकड खाते जमा, रोकड खात्याचं नियम. इथं धनकोंना 15,000 रुपये द्यायचे, धनकोंना 15,000 द्यायचे म्हणजे पैसा आला की गेला, पैसा गेला म्हणजे रोकड खाते जमा. मग रोकड खाते काय करू आपण, पहिले जमा करू, रोकड खात्याच्या जमा बाजूला, रोकड खाते जमा करू रोखीकरण खात्याच्या नावा, तुमचा सप्रा 2 आणि राशीमध्ये जाईल 15. धनकोंना 15,000 रुपयाचं शोधन करतोय, 15,000 रुपये व्यवसायातून गेले, पैसा गेला, रोकड खाते जमा, रोकड खाते जमा तर रोखीकरण खाते काय होईल, नावे होईल. कारण दुसरा परिणाम नेहमी रोखीकरण खात्यावर होईल. पहिला परिणाम रोकड खात्याच्या जमा बाजूला झाला असेल तर दुसरा परिणाम रोखीकरण खात्याच्या पुढे होईल, नावे बाजूला. रोखीकरण खात्याच्या नावाला आपण रोकड खाते, खात्याचे नेहमी विरुद्ध परिणाम, सप्रा 2 धनको राशी ते 15,000. धनकोंना शोधन केलंय, देयतेला नेहमी शोधन केलं जाईल, लक्षात ठेवा. खात्याचे नेहमी विरुद्ध परिणाम, एक खातं जमा झाला तर तोच व्यवहार दुसऱ्या खात्यात नावे बाजूला गेलाय. रोकड खात्यामध्ये लिहिलं आपण रोखीकरण खाते तर रोखीकरण खात्यामध्ये लिहिलं आपण रोकड खाते. समायना नंबर 3, विसर्जनाचा खर्च 1,000 रुपये आला. पुन्हा खर्च आहे, खर्च म्हणजे पैसा गेला, 1,000 रुपयाचा खर्च करायचा आहे, खर्च म्हणजे पैसा गेला रोकड खाते जमा, पैसा आला रोकड खाते नावे, पैसा गेला रोकड खाते जमा, रोकड गेली रोकड खात्याच्या पुढे जमा बाजूला, रोकड खाते जमा करू तर रोखीकरण खाते काय नावे होईल, रोखीकरण खात्याच्या नावे बाजूला आपण रोकड खाते. सप्रा 3 विसर्जन खर्च. लिहिताना व्यवस्थित लिहिता, एक बोलून जा, दाखल्याने तुला बारीक लिहायचं नाहीये. तुमच्या 5 पुस्तक पान भराय पुन्हा रोखीकरण खात्याला खालच्या विसर्जन खर्च, विसर्जनाचा खर्च आहे 1,000. आता 1,000 रुपये रोखीकरण खाते नावे गेला, पैसा गेला
रोकड खाते जमा, रोकड खात्याच्या जमा बाजूला रोखीकरण खाते. सप्रांत 3 राशीमध्ये 1000, राशीमध्ये 1000. चलो आणि रोकड आली रोकड खाते नावे, रोकड गेली रोकड खाते जमा. एक खातं जमा झालं तर दुसरा परिणाम नेहमी रोखीकरण खात्यावर होईलच. तुम्हाला आधी सांगितलं आहे समायनेचा दुसरा परिणाम नेहमी रोखीकरण खात्यावर करायचाच आपल्याला. आता समायना नंबर 5 देयपत्राचे शोधन करण्याचे भरतने मान्य केले. देयपत्र म्हणजे देयता. तुम्हाला भांडवल खात्याचा नियम सांगितलं होता. भांडवल खात्यात भागीदाराने जर एखादी संपत्ती ठेवली, भागीदाराने जर एखादी संपत्ती ठेवली तर काय होईल? त्याच्या भांडवलामध्ये घट होईल. भागीदाराने संपत्ती ठेवली, भागीदाराचे भांडवल खाते नाही. या उलट भागीदाराने जर देयता स्वीकारली असेल, म्हणजे भागीदाराने देयतेचं शोधन केलं असेल तर त्याच्या भांडवलात वाढ होते. वाढ होते म्हणजेच त्याचे भांडवल खाते जमा होईल. भांडवल खात्याचा नियम आहे. इथं भरतने देयपत्राचे शोधन करण्याचे मान्य केले. देयपत्र आहे 6000. देयपत्राची राशी किती आहे? 6000. देयपत्र 6000 आहे. त्या 6000 रुपयाचं शोधन कोण करतोय? भरत करतोय. भरत करतोय म्हणजे भरतने देयता स्वीकारली. भागीदाराने देयता स्वीकारली म्हणजेच त्याच्या भांडवलात काय होणार आहे? वाढ. भागीदाराने देयता स्वीकारली म्हणजेच भागीदाराच्या भांडवलात वाढ होईल आणि भागीदाराच्या भांडवलात वाढ झाली म्हणजेच भांडवल खाते जमा. भागीदाराचे भांडवल खाते जमा. भागीदाराचे भांडवल खाते जमा होईल तर रोखीकरण खाते काय होईल? नावे. रोखीकरण खात्याचे आपण नावे बाजूला. रोखीकरण खात्याचे नाव म्हणजे आपण भरतचे भांडवल खाते. भरतचे भांडवल खाते. संप्रचार. आता देयपत्राचं शोधन करतोय भरत, पण किती रुपयाने शोधन करतोय सांगितलं नाहीये. मग सध्या तुम्हाला देयपत्राची राशी दिली 6000. मग ते 6000 रुपयाचंच पूर्ण शोधन करायचं. कमी जास्त सांगितलं असेल तर त्या प्रमाणात करायचं. किती शोधन होत असेल काही सांगितलं असेल तर मग जेवढी राशी उदाहरण दिली आहे तेवढ्याच राशीचं शोधन करायचं. देयपत्राचे आहेत 6000. देयपत्राचं शोधन भरत होत आहे 6000 रुपये. आता बघा रोखीकरण खाते आपण नावे केलं. रोखीकरण खाते काय केलं? नावे केलं भरतच्या नावाने. भरतच्या भांडवल खाते होईल जमा. भांडवलात वाढ होते. भागीदाराने देयता स्वीकारली, भागीदाराचे भांडवल खाते जमा. जमा झाल्याचं रोखीकरण खाते. संप्रचार 6000 रुपये. भरतच्या खात्यात येईल, रामच्या खात्यात डॅश, भरतच्या खात्यात 6000. दोघांचे खाता आपण सोबतच तयार करतोय. रामच्या खात्यामध्ये डॅश मध्ये भरत शोधन करतो, भरतच्या खात्यात जाईल. लक्षात ठेवा. देयपत्राचं शोधन करण्याची भरतने मान्य केले. दोन परिणाम झाले. भांडवल खाते काय केलं आपण? जमा. भरतचे भांडवल खाते जमा, रोखीकरण खाते नावे. आता इथपर्यंत समायना पूर्ण झालेले आपल्या. समायने सगळ्यात पहिले आपण ताळेबंदाच्या पदाची विल्हेवाट लावली. त्याच्यानंतर समायनेचे 2-2 परिणाम केले प्रत्येक समायनेचे. दुसरा परिणाम नेहमी रोखीकरण खात्यावर झालेला आहे. आता समायना झाल्यानंतर आता त्याच्यानंतर अनिवार्य समायन. अनिवार्य समायनेचा विचार करायचा जे तुम्हाला उदाहरणात सांगितले नसतात. अनिवार्य समायनेमध्ये 2 समायन लक्षात ठेवायचे. एक देयतेचे शोधन आणि दुसरा आहे भागीदाराचे कर्ज. 2 अनिवार्य समायनेमध्ये या 2 समायनेचा विचार करायचा. देयतेचे शोधन, कोणत्या देयतेचं शोधन अजून राहिलेलं आहे का
आणि भागीदाराच्या कर्जाचं शोधन. भागीदाराच्या कर्जाबद्दल काही सांगितलं आहे का? आता इथं ताळेबंदामध्ये पहा, देयता इथे तुम्हाला दोन दिली होती, धनको आणि देयपत्र. धनकोचं शोधन आपण केलेलं आहे, धनकोचं शोधन झालेलं आहे. त्याच्यानंतर देयपत्राचे शोधन पण झालेलं आहे. देयपत्राचं शोधन भरतने केलेलं आहे. म्हणजे देयतेचं शोधन झालं की ही समायन आता येणार नाही, अनिवार्यपणे पहिली समायन येणार नाही. आता राहिला भागीदाराचे कर्ज. भागीदार कोण आहे इथं? राम. रामचे कर्ज तुम्हाला दिलेलं आहे आणि रामचे कर्ज कसं परत करायचं आहे, किती व्याज द्यायचं आहे, व्याजासहित परत करायचं आहे याबद्दल काहीच सांगितलेलं नाही. मग त्या रामचे कर्ज आहे, त्या भागीदाराचे जे कर्ज आहे त्याचं आपल्याला शोधन करायचं आहे. शोधन, रामचं कर्ज आहे 5,000चं. आता भागीदाराचं कर्ज भागीदाराला परत करायचं आहे, शोधन करायचं आहे. कुठून परत करणार आहे? बँकेतून. बँकेतून पैसा जाईल, रोकडमध्ये जाईल, रोकडमधून जाईल. पैसा आला म्हणजे आपण करतो रोकड खाते नावे, आणि पैसा गेला म्हणजे रोकड खाते जमा. रोकड खाते जमा करू. रोकड खात्याच्या जमाला कशाचं शोधन होत आहे? भरतच्या कर्जाचं. रोकड खात्याच्या जमा बाजूला भरतचे कर्ज खाते. भरतचे कर्ज खाते. सपड्याचे अनिवार्य सपड आहे. 5,000 रुपये राशी दिली आहे. पूर्ण जितकी राशी दिली असेल आणि त्याबद्दल काही सांगितलं नसेल तर पूर्ण शोधन करून टाकायचं. रोकड खाते आपण जमा केलं, भरतचे कर्ज खाते. आणि भरतचे जे कर्ज आहे भरतला परत केलं आहे, भरतचे कर्ज खाते काय करायचं? सॉरी, कर्ज कोणाचं इथं? रामचं आहे. रामचे कर्ज. रामचे कर्ज आपण रामला परत करतोय. रामचे कर्ज रामला परत केलं म्हणजे पैसा गेला. पैसा गेला म्हणजे रोकड खाते काय केलं आपण? जमा केलं. रोकड खाते जमा झालंय, तर रोकड खाते जमा केलं रामच्या कर्ज खात्याच्या नावाने. आता रामचे कर्ज खाते काय करायचंय? नावे करायचंय. रामच्या कर्ज खात्याचे नाव बदलायचं रोकड खाते. कंसात द्यायचं शोधा 5,000 रुपये. रोकड खाते शोधन 5,000. अनिवार्य समायन दोन पद लक्षात ठेवायचे. कोणत्याही देयतेचं शोधन राहिलं आहे का? कधी कधी एखाद्या देयतेचं शोधन किती करायचं, कोणी करायचं काहीच सांगितलं नसते, तर ते आपल्याला बँकेतून रोकडमधून करून टाकायचं. इथं देयतेचं सगळं शोधन समायनच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर रामचे कर्ज आहे. रामचे कर्ज दिलं होतं 5,000 रुपये आणि रामचे कर्जाचं शोधनाबद्दल काही सांगितलं नाही आहे. ते शोधन आपण करतोय. शोधन म्हणजे पैसा गेला. पैसा गेला म्हणजे रोकड खाते काय केलं आपण? जमा केलं. रोकड खाते जमा केलं रामच्या कर्जाच्या नावाने, तर रामचे कर्ज खाते नावे केलं रोकड खात्याच्या नावाने 5,000 रुपये. तर आपण आज आपण काय केलेलं आहे? आपले पूर्ण इथं पहिल्या उदाहरणाची आपण पूर्ण काय केलेली आहे? विल्हेवाट लावली. ताळेबंदाची विल्हेवाट लावलेली आहे. ताळेबंदाचे पदाचं स्थानांतर करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर समायणीचे पद झाले. प्रत्येक समायणीचे 2-2 परिणाम आपण केलेले आहेत. इथं उदाहरण सध्या पूर्ण मांडणी झालेली आहे. आता इथं प्रत्येक प्रकारचं खातं आपल्याला बंद करायचं आहे. म्हणजे खाते बंद करून त्याचं आधिक्य काढायचं आहे आणि आधिक्य काढून ते भांडवल खात्याला नंतर बँक खात्याला स्थानांतर करायचं आहे. म्हणजे आता याचा पुढचा भाग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाठवू. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं की तुम्हाला जी उदाहरणाची PDF पाठवली गेलेली आहे, शक्य असेल तर त्या PDFची झेरॉक्स करून तुम्ही घ्या आणि समोर ठेवा तुमच्या उदाहरण. झेरॉक्समध्ये तुम्हाला अजून चांगलं समजेल. जसं तुमच्या मोबाईलमध्ये आहेच, जर पॉसिबल असेल तर PDFची झेरॉक्स काढा म्हणजे तुम्हाला उदाहरण चांगल्या रीतीने समजेल. ठीक आहे. हे जे आपण सध्या उदाहरण घेतलेलं आहे, या उदाहरणाचा अजून भाग राहिलेला आहे. 10 मिनिटाचा भाग राहिलेला आहे. हे उदाहरण पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर वहीमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि नंतर सेंड करायचं आहे. त्याच्या आधी सेंड करू नका. पूर्ण उदाहरण कंप्लीट झाल्यानंतर ते पूर्ण उदाहरण करून नंतर आम्हाला सेंड करा. ठीक आहे.